नमस्ते. आज माझे बाबा मला प्रश्न विचारतील आणि मी उत्तर देईन. चला तर सुरुवात करू. बाळा, तुझं नाव काय? शिवतेज. तुझं पूर्ण नाव सांग. शिवतेज विजय वेदपाट. तुमचं गाव कोणतं आहे? पिंपळगाव आणि अंबाजोगाई. बरं, तुला बहीण तुझ्यापेक्षा मोठी आहे का लहान आहे? मोठे. तिचं नाव काय? पूर्वा. नाही, तिचं पूर्ण नाव काय? पूर्वा विजय वेदपाट. आणि ती कितवीला आहे? तिसरी. ती कुठल्या शाळेत जाते? योगेश्वरी. नाही, योगेश्वरी शाळेचं पूर्ण नाव? योगेश्वरी नूतन विद्यालय. कुठं आहे शाळा ती? खाली. खाली म्हणजे कुठं? बस स्टँडवर. बस स्टँडमध्ये त्याला कुठला एरिया येतो? ते योगेश्वरी गार्डन आहे ना, त्याच्या पुढे. नाही, त्याला काय नगर कुठलं म्हणतात त्याला? प्रशांत नगर. प्रशांत नगर. बरं. आणि मग घरी कोण कोण असतं? माझे बाबा आणि दीदी आणि आजी आणि मामी. मम्मी? मम्मी कामाला जाते. मम्मी किती वाजता कामाला जाते? 10ला. परत 5ला. बरं. मग दुपारी तुझी शाळा किती वाजता असते? 11, 12:30ला. 12:30. तू परत किती वाजता येतो? 5. तुला काय काय आवडतंय? तुला कुठल्या आवडी आहेत तुला? खेळाची आवडी आहेत का तुला? हो. काय खेळ आवडतो त्याला? कबड्डी, शिवना पाणी, अजून लंगडी, रेस. क्रिकेट आवडतं का तुला? हो, खूप जास्त. खूप जास्त. आणि पतंग उडवणे करणे तुला कसं वाटतं ते? छान. मग तुला कुणी रागवत नाही का? पतंग सारखं उडवतो. अभ्यास करतो का पण तू? करतो? हो. मग खेळ कधी करतो? अभ्यास करून? अभ्यास करू. अभ्यास कर म्हणून तुला तुझी मम्मी रागवते का तुला? नाही. आधी करतो, नंतर जातो. नक्की? नक्की. बरं, तू शाळेत रोज जातो का? हो. शाळेत जाताना रडत नाही ना तू? नाही. शाळेतून आल्यास हातपाय स्वच्छ धुवून हातपाय स्वच्छ धुतो आणि जेवण करतो. शाळेतून आल्याबरोबर हातपाय रोज धुतो तू? हो. बरं, शाळेत गेल्यानंतर तिथं कोणासोबत भांडणं वगैरे करतो का वर्गात? नाही. नाही. शाळेत सर किंवा मॅडम तुला शिकवतात ते सर तुला आवडतं ती? हो. तुझ्या लक्षात येतं ना ती शिकवताना? हो. शाळेत वेगवेगळे कार्यक्रम होतात, मग त्या कार्यक्रमामध्ये तू सहभाग घेतो का? हो. शाळेमध्ये कुठल्या स्पर्धा होतात का? हो. कुठल्या स्पर्धा झाल्या होत्या शाळेत? आज आमचे उद्यापासून डान्स स्पर्धा सुरू होणार आहेत आणि आम्हाला चेस खेळायसाठी 100 रुपये फीस आणायची, पण मला येत नाही, त्यामुळे मी नाही खेळणार. आणि आमची लंगडी आणि रनिंग, अजून 3 डेक आणि ते काय म्हणतात त्याला, नेमबाजी, फुटबॉल, बास्केटबॉल हे आमच्या शाळेत स्पर्धा असते. बरं, तुला तुमच्या गावाकडं कधी जातो? कधीतरी. गावाकडं कोण कोण असतं मग? कोणच्या? तुझं गाव कुठलं आहे? पिंपळगाव. पिंपळगावमध्ये आता कोण कोण राहतं मग? आजी, काका, अजून दीदी, दादा. बरं, तुला तिथे गॅस करमतं का? हो. आता सध्या राहतात कुठं तुम्ही? अंबाजोगाई. आंबेजोगाईला करमतं का तुझ्या गावाला करमतं? मला माझ्या गावाला करमत आहे, ह्या गावाला ह्या करमतं. तिथं मित्र आहेत का पिंपळगावला तुझे? हो. काय काय नाव आहे ते मित्राचे? वेदांत, गिरी. आणि आंबेजोगाईत मित्र? राज. आणखी? यश आणि रोहन. तुला तुझे बाबा तुझे आजोबा तुला मारत असतील? नाही.
मग मारत नाही मग तुला ते तुझा लाड करतात का नाही? हो. लाड कोण कोण करतो तुझं? आजोबा, आणखी कोण करतं? मम्मी, हां, मामा. बरं. मग तुला सगळ्या गोष्टी मग जो मागतो तो जर तुला पाहिजे ती मागतो तो तुला सगळं मिळतं का? हो. तू शाळेमध्ये रोज जावं असं तुला वाटतं ना? हो. आता शाळा बुडवत नाही तू. सरांना तुझं नाव वगैरे माहीत आहे का? ते तुला कुठल्या नावानं आवाज देतात? वेदपाठ. बेतपाटव. सरांचं नाव काय तुझ्या? डेंबरे सर. आणि मॅडम? सीमा मॅडम. सीमा मॅडम. मग तुला हे तरी शिकवलेलं तुझ्या लक्षात राहतं सगळं. ते अभ्यास देतात का रोज? हो. ते कशावर देतात अभ्यास? कधी कधी ते सर बोर्डवर देतात आणि मॅडम पण बोर्डवर देतात आणि कधीतरी आमचा अभ्यास राहतो कारण की आम्हाला दुसऱ्या वर्गात पाठवले जाते. राहतो. मग तुला काय व्हायचं आहे आता? एवढं शिकून तुला मोठं व्हायचं तर काय करतो? पुढं काय व्हायचं मोठं झाल्यास? डॉक्टर. मग त्याला डॉक्टर व्हायचं म्हणजे अभ्यास फार करावा होता तुला. करणार का तू? हो. मग डॉक्टर झाल्यास तू मम्मीला तुझ्या दीदीला चांगलं सांभाळणार. हो. तू आगाऊपणा नाही ना करणार? नाही. तू शाळा सुटल्यानंतर आल्यानंतर हातपाय धुवायचे व्यवस्थितपणे सगळं हे करायचं पुन्हा थोडं खेळायचं बरोबर आहे का? पण ते सारखं अभ्यास सोडून खेळायचं नसतं बरं. अभ्यास पण करायचा थोडं खेळायचं पण म्हणजे मम्मी रागवत नाही बरोबर आहे का? मामा रागवत नाही बाबा रागवत नाही. मग तुझं सगळेजण तुला माया करणार तुला प्रेम करणार तुझ्यावर जीव लावणार बरोबर का? मागचं ती देणार पण तू त्यांचं ऐकलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे बरोबर आहे का नाही? उठल्यानंतर लवकर उठणे हातपाय धुणे तोंड ब्रश करणे. तुला भाषण वगैरे करायला आवडतं का? हो. महापुरुषाच्या याच्यावर हो. कुठल्या महापुरुष आवडतात तुला? शिवाजी महाराज ते नाव काय होतं त्याच्या आईचं? शिवाजी महाराज आवडतात. आंबेडकर साहेब आवडतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवडतात. त्यांचे विचार आवडतात. त्यांनी आपल्या देशाला काय दिलं होतं? ज्ञान. संविधान दिलं होतं. ज्ञान आणि संविधान. त्याच्यामुळं विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं त्यांना म्हटलं जातं बरोबर. मग त्यांचे जे विचार होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. ती किती संघर्ष केला त्यांनी? छान. संघर्ष केला का नाही त्यांनी? हो. त्यांना किती लोकांनी त्रास दिला तरीसुद्धा ते जिद्दीनं शिकले. त्यांनी दिव्याच्या खाली तरी अभ्यास केला बरोबर आहे का? हो. आणि त्या भारताचे आपल्या काय झाले होते? कायदा मंत्री झाले होते. मग त्यांनी आपल्या भारताचं काय केलं? त्यांनी एक संविधान तयार केली घटना लिहिली. भारताची घटना कोणी लिहिली? बोर्डवर. भारताची घटना कोणी लिहिली? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी. कोणी लिहिली? बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी. मग हे आता तुला झोप येते थोडी बरोबर आहे का? हो. मग आपण उद्या अजून का व्हिडिओ करू चांगली तुझी मुलाखत घेऊ बस. हो. आता तू जेवण केलंस का तू? हो. तुला थंडी वाजती का आता? नाही. आता अभ्यास रोज करायचा. हो. रोज अभ्यास करायचा शाळेतून अभ्यास करायचा थोडंसं खेळायचं जेवण करायचं हो. आणि लवकर झोपायचं. तुला मोबाईल तर आता बघत नाहीस ना जास्त? नाही. पहिलं बघत होता ना? आता नाही. मोबाईल बघण्यानं काय होते? डोळे अंधारे होते. बारके होतात आंधळे होतात चष्मा लागतो. मग असं तुला मोबाईल बघायचा का आता? नाही. मोबाईल कधी बघायचा आहे? महत्त्वाचा असेल त्यावेळेसच. शाळेचं काही शिकलेलं असेल किंवा एखादा आपल्याला भाषण बघायचं असेल महापुरुषाच्या कार्याच्या विषयीची काही माहिती असेल तसे कार्यक्रम बघायचे असेल तर त्यावेळेस मोबाईल पाहायचा बरोबर आहे का? बिनकामाचा मोबाईल बघायचं नाही. गेम वगैरे खेळायचे नाही. मम्मीच्या मोबाईलवर गेम घेणार का तू आता? नाही.
असं नाही करायचं. तू हुशार आहेस ना, तू हुशार असल्यामुळं तुझ्याकडून तू फार मोठा हो बरं. डॉक्टर व्हायचं आहे तुला, फक्त अभ्यास चांगला करणे, मम्मीला त्रास न देणे, शाळेत वेळेवर जाणे. तू जाणार ना? चला, गुड लक, बेस्ट ऑफ लक.